मित्रांनो, आंब्याच्या 2 फवारण्या केलेल्या आहेत आणि आता तिसऱ्या फवारणीची वेळ आलेली आहे. प्रत्येक आंब्याला छानपैकी मोहर फुटायला लागलेला आहे, परंतु हा मोहर मात्र आता टिकवला पाहिजे. जर हा मोहर टिकवला नाही तर मात्र आंब्याचं उत्पन्न मनासारखं मिळत नाही. यासाठी काय करायचं? ही तिसऱ्या फवारणीमध्ये हा जो मोहर कळी अवस्थेमध्ये हा मोहर आपल्याला टिकवण्यासाठी 3 रोगांचा प्रादुर्भाव होतो. नॉर्मली ढगाळ वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे. पहिला तुडतुड्यासारखा रोग पडतो, म्हणजे तुडतुड्या हा किडा असतो. हा तुडतुड्या काय करतो? आपल्या अंगातून एक चिकट द्रव्य टाकतो, हे पानांवर पडतं, मग पानांच्यावर बुरशी तयार होते, म्हणजे बुरशीजन्य रोगांचा प्रभाव होतो. म्हणजे तुडतुड्या, भुरी आणि करपा हे 3 रोग या पिरियडमध्ये पडतात. या तिन्ही रोगांच्या कंट्रोलसाठी, तुडतुड्याच्या कंट्रोलसाठी 10 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर पाण्यामध्ये 17.8% इमिडाक्लोप्रिड हे औषध आहे, हे 3 ml 10 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. तुडतुड्याचा कंट्रोल. भुरी आणि करपा हे 2 जे बुरशीजन्य रोग आहेत त्यासाठी जे बुरशी फंगीसाईड जे सजेस्ट केलेले आहे त्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5 ml द्यायचं. 5% हेक्झाकोनाझोल 5 ml. जर हेक्झाकोनाझोल अवेलेबल नसेल तर 80% सल्फर हे 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम टाकायचं, म्हणजे 1 लिटरला 2 ग्रॅम. 80% सल्फर हे फंगीसाईड आहे. त्याचबरोबर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 1 ग्रॅम 1 लिटरला, म्हणजे 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी कार्बनडेझिम मँकोझोब हे एक फंगीसाईड ही पावडर येते. हे तिन्ही 10 लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं. इमिडाक्लोप्रिड 3 ml, 80% सल्फर 20 ग्रॅम आणि कार्बनडेझिम मँकोझोब हे 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं, स्टर करायचं आणि संपूर्ण आंब्याची आंघोळ करायची, फवारणी करायची. त्यामुळं आपल्या ह्या तिन्ही रोगांचा कंट्रोल होतो आणि मोहर छानपैकी नंतर कणी अवस्थेमध्ये जातो आणि आंब्याची आपल्याला छोटी छोटी कणी मिळते. त्यानंतर चौथी फवारणी 15 ते 20 दिवसांनी आपल्याला करायची आहे. मी हा प्रयत्न करत असतो. जर शक्य असेल तर ट्राईट. ज्यांना ऑर्गॅनिक फवारणी करायची आहे त्यांनी पुन्हा एकदा नीम ऑइल, करंज ऑइल याची फवारणी करू शकता, परंतु हा मोहर जर टिकला तरच आंबा मिळणार आहे. आणि ज्यांना याच्याबरोबर फर्टिलायझर फवारणी करायची असेल, म्हणजे 05234 किंवा बोरॉन 20%, त्यांनी ह्या फवारणीच्या मध्ये ते फर्टिलायझर ॲड करू नका. त्यासाठी सेपरेट फवारणी 2 ते 3 दिवसानंतर घ्या. मी हा प्रयत्न करत असतो आणि यासाठी लोक कन्सल्टन्सी चार्जेस करतात. माझा प्रयत्न एवढाच आहे की तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन शेअर करायचं, दुसरा माझा कोणताही हेतू नाही आहे. मी हा प्रयत्न करतो. इफ पॉसिबल तुम्ही सुद्धा ट्राय करा. दिस इज अ 3rd फवारणी. चौथी फवारणी यानंतर 20 दिवसांनी.